विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे शहराच्या कायद्याचे आणि सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे उडालेले पाहायला मिळत आहेत। गेल्या काही दिवसांपासून पुण्याचा क्राईम रेटचा आलेख जो आहे तो नेहमी चढता आहे। त्यातला कारणही तसंच आहे, कारण गेल्या 4 दिवसात पुण्यात 2 हत्या करण्यात आलेल्या आहेत। त्याही गजबजलेल्या दोन्ही हत्या ज्या झाल्यात ना, त्या दोन्हीही गजबजलेल्या भागात झाल्यात। 1 नोव्हेंबर रोजी जी हत्या करण्यात आली होती त्या हत्येत मृत पावलेल्याचं नाव होतं गणेश काळे आणि या गणेशची हत्या टोळी युद्धातून झाली आणि ती हत्या झाली कात्रज-कोंढवा रस्त्यावरच्या खडी मशीन चौकात। आणि त्याच्यानंतर ती घटना ताजी असतानाच काल दुपारी पुण्यातल्या बाजीराव रस्त्यावर एका अल्पवयीन मुलाची अक्षरशः कोयत्याने 10 पेक्षा अधिक वार करत हत्या करण्यात आली। त्याही घटनेतले आरोपी सापडले, पण जे आरोपी जे अटक केले पोलिसांनी काल रात्री उशिरा, ते तिघेही अल्पवयीन निघाले आणि त्यांना आता ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड पुढे हजर करण्यात येणार आहे। जे मारणारे आरोपी होते तेही अल्पवयीन आहेत आणि ज्याची मयत झाली तोही अल्पवयीन आहे। हे झालं गेल्या 4 दिवसातल्या पुण्यात झालेल्या 2 हत्येचं प्रकरण। त्याच्या आधीचा गेल्या 1 महिन्यातला जर क्राईमचा डेटा काढला पुण्यातला, तर पुण्यात जवळपास 5 ते 6 ठिकाणी गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे। अगदी काल सकाळची ताजी घटना आहे। धायरी परिसरात अल्पवयीन आरोपींनी गाड्यांची तोडफोड केली आणि त्यांचा मिजाज एवढा की या गाड्यांची तोडफोड केल्यानंतर त्या परिसरातल्या CCTVची देखील तोडफोड केली आणि ही घटना सगळी घडली आहे ना, ती सोसायटीच्या पार्किंगमध्ये। आता पुण्याला ना गाड्यांची तोडफोड, कोयत्याचे हल्ले, पुण्यात होणाऱ्या हत्या, ह्या गोष्टी काही नवीन राहिल्या नाही आहेत। गेल्या 1 महिन्यात जर बघितलं ना, अनेक ठिकाणी गाड्यांची तोडफोड आहे, किरकोळ हाणामारी आहेत, हत्येच्या घटना आहेत, धमकवल्याच्या घटना आहेत, अनेक घटना घडत आहेत। आणि या सगळ्यानंतर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो तो या पुणे शहराच्या कायदा सुव्यवस्थेचा। खरं तर कालची जी घटना घडली आहे ना, त्या घटनेमध्ये 3ही आरोपी अल्पवयीन आहेत आणि मेलेला ज्याची हत्या करण्यात आली तो मयंक खरारे देखील अल्पवयीन आहे। आता ही हत्या किरकोळ कारणावरून झाली। जर 1 नोव्हेंबरच्या हत्येचा सुगावा घ्यायचा म्हटला तर त्या हत्येत गणेश काळे जो मरण पावला होता त्याचा खून, त्याची हत्या ही अंधेकरच्या आणि सोमा गायकवाड आणि जे कोमकर आहेत त्याच्या टोळी युद्धातून झाली होती। कारण वनराज अंधेकरच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला समीर काळे, त्याचा हा गणेश काळे सख्खा भाऊ। वनराज अंधेकर हत्येवेळी जे हत्यार पुरवण्यात आले होते ते या समीर काळेनं पुरवले होते आणि म्हणून समीर काळेला वनराज अंधेकरच्या हत्येप्रकरणात अटक झाली होती। आणि त्याचाच बदला घेण्यासाठी ज्याचा टोळी युद्धाशी काही संबंध नाही आहे, जो तरुण येवलेवाडीमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहतो आणि उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवतो, त्या गणेश काळेची हत्या करण्यात आली। हा झाला टोळी संघर्ष युद्धाचा बळी। दुसरा, कालची जी हत्या पुण्यात झाली ना, 3:15 वाजता पुण्याचा प्रेस्टीज पॉईंट म्हणून ज्याला ओळखलं जातं, जिथं CS करणारे हजारो विद्यार्थी दिवसभर अभ्यासासाठी त्या एरियात येतात। राज्यभरातून, देशभरातून हे सगळे विद्यार्थी तिथं येतात आणि बरोबर 3:15 वाजता काल या अल्पवयीन मुलाची हत्या झाली। आता या हत्येचं कारण मोठं सोटं काही नाही आहे, टोळी युद्धातून नाही आहे, तर बरोबर 1 महिन्यापूर्वी या आरोपीमध्ये आणि मृत पावलेल्या त्या अल्पवयीन तरुणामध्ये एक वाद झाला होता। आता याची पार्श्वभूमी काय, तर काल जे 3 आरोपी सापडले किंवा कालचा जो मुख्य आरोपी आहे तो आरोपी आणि मयत पावलेला जो तरुण आहे तो पुण्यातल्या जनता वसाहतीत राहिला आहेत। एकाच वसाहतीत राहत असल्यामुळे एकमेकांची आधीपासून ओळख होती। पण बरोबर 1 महिन्यापूर्वी कालच्या प्रकरणातला जो मयत आहे मयंक खरारे, त्याने त्याला मारलेला जो आरोपी आहे कालचा, त्याला मारहाण केली होती बरोबर कालपासून 1 महिन्यापूर्वी। आणि त्या मारहाण करताना म्हणजे मयंकने त्याची हत्या ज्याने केली त्याला मारहाण केली आणि त्याच्या मारहाणीचे व्हिडिओ काढले आणि मारहाण करतानाचे सगळे व्हिडिओ जे आहेत ते त्या वसाहतीत व्हायरल केले। त्यावेळेस पुण्यातल्या पर्वती पोलीस स्टेशनमध्ये या मयंकच्या विरोधात कालच्या हत्येतला जो मुख्य आरोपी आहे त्याने तक्रार देखील दाखल केली होती। फरक एवढाच होता की त्यावेळी फिर्यादी हा कालच्या प्रकरणातला आरोपी होता आणि काल मयत पावलेला जो मयंक आहे तो त्या घटनेत आरोपी होता। केवळ आणि केवळ तोच राग या आरोपीच्या मनात होता, याचा बदला घ्यावा, याने माझा अपमान केला म्हणून त्याचा काटा काढायचं 1 महिन्यापासून त्याच्या डोक्यात होतं। आणि काल दुपारी त्या अल्पवयीन आरोपीने आपल्या 2 अल्पवयीन साथीदारांना सोबत घेतलं, मयंक खरारेचा पाठलाग केला आणि पुण्यातल्या बाजीराव रोडवर अक्षरशः
कोयत्याने वार करत त्याची निर्घृण हत्या केली. या सगळ्यानंतर पुणे पोलीस आयुक्त अनेकदा सांगितले पुणे पोलीस आयुक्तांनी की गुन्हेगारी खपवून घेणार नाही, गुन्हेगारांना त्यांच्या 7 पिढ्या लक्षात राहतील अशी शिक्षा देऊ, अशी सजा देऊ. पण त्यानंतर देखील पुण्यात टोळयुद्ध सुरू आहे का? तर हो, टोळयुद्ध सुरूच आहे. पुण्यात किरकोळ वादावादीचे मारामारीचे भांडणं होत आहेत का? तर हो. पुण्यात गाड्यांची तोडफोड होते आहे का? हो. केवळ परिसरात दहशत माजवण्यासाठी अनेक हत्यारानं गाड्यांची तोडफोड होते आहे, हत्या होत आहेत. आणि म्हणून पुन्हा प्रश्न निर्माण होतो तो या विद्येच्या माहेरघरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय का? आणि पुण्याच्या कायदा व्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहेत का? अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे.